गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की हा कर्माचा खेळ आहे ना, मनुष्याला कधीच कळत नाही। म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, काहीही करून वेळीच आपण जागं झालं पाहिजे। काहीही करून आपल्या स्वतःच्या चुका आहेत ना, त्या वेळीच आपण सुधारल्या पाहिजेत। या रोजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये, या गडबडीच्या आयुष्यात आहे ना, नकळतपणे आपल्याकडून काही चुका होत असतात आणि त्यांचं नुकसानसुद्धा आपल्याच वाट्याला येतं असतं ना। म्हणून आपल्याला काही नुकसान असू द्या, तोटा असू द्या किंवा त्रास झाला ना, की आपण इतरांना दोषी फिरतो। पण शांतपणे समजून घेतलं ना, तर आपल्या लक्षात सुद्धा येतं की आपल्याच सवयी, आपलं वागणं, आपले विचार आपल्यालाच मागे खेचत आहेत। नातं असो किंवा घर असो किंवा आपलीच काही कामाची चुकीची पद्धत आहे ना, ती आपल्याला त्रास देत असते। आणि अशा प्रकारे हा माणूस कधी कधी स्वतःचा शत्रू बनत असतो आणि हे सगळं हळूहळू नकळतपणे होत असतं। म्हणून आहे ना, आयुष्याच्या या शर्यतीमध्ये धावता धावता मध्येच थोडं थांबून वेळ काढून विचार करणं खूप गरजेचं आहे ना। पण मनुष्य कधी हा थांबतो का बरं? कधीच थांबत नाही। या पैशाच्या पाठीमागे लागून आहे ना, तो स्वतःचं नुकसान करत असतो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये कधी जरी वेळ मिळाला ना, तर मनुष्यानं ग्रंथ वाचले पाहिजेत ना, मनाचे श्लोक वाचले पाहिजेत, भागवद्गीता वाचली पाहिजे। पण मनुष्य हे करतो का बरं? कधीही नाही। त्याला तुम्ही कधी जरी विचारलं ना, तरीही तो सांगतो मी भरपूर बिझी आहे। जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तू बिझी असून काही उपयोग आहे का बरं? मृत्यूनंतर सर्व काही जाग्यावर राहणार आहे। मग तू जिवंत असताना एवढा बिझी का आहेस बरं? पैशासाठी बिझी आहेस? मग तो पैसा काय तू घेऊन जाणार आहेस का बरं? हे जोपर्यंत हे मनुष्याला कळत नाही ना, हा तू पैसा कमवत आहेस ते कशासाठी कमवतोस? तुझ्या सुखासाठीच ना, तुझ्या समाधानासाठीच ना। पण तरीसुद्धा मनुष्य हे का विसरतो बरं? कधीतरी जोपर्यंत तुम्हाला हे श्रवण होत नाहीत ना, जोपर्यंत तुम्हाला ही जागृती होत नाही, तोपर्यंत आपण चुकीच्या गोष्टी करतच राहणार आहोत। म्हणून मनुष्यानं रोज श्रवण करायला हवं। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, थोडा जरी विचार मनुष्याने केलाच पाहिजे। म्हणजे मी नक्की काय करत आहे? जे मी करतोय त्यामुळे मी नक्की पुढे जातोय की मागे जातोय किंवा मध्येच अडकतोय? हे मनुष्याला कळत नाही ना, तोपर्यंत या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार नाही। स्वतःच्या चुका ओळखायला खूप मोठी ताकद लागते ना, पण एकदा का त्या ओळखल्या गेल्या ना आणि तुम्ही स्वतःमध्ये आवश्यक ते बदल केले, तर तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही। इतरांनी सांगितलं म्हणून नव्हे, तर तुमच्या मनाला पटल्यामुळं हा केलेला बदल खरा बदल असतो। बघा, एखादा दारू पिणारा माणूस दुसऱ्यानं सांगितलं म्हणून दारू सोडत नाही, मात्र स्वतः एकदा ठामपणे ठरवलं ना की आजपासून मी पिणारच नाही, मात्र तो आयुष्यात दारूला स्पर्श करत नाही। हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे। म्हणून काय करून तुम्ही स्वतःचं नुकसान करताय ना, हे एकदा समजून घेतलं ना, तर आयुष्य खरोखर सोपं होऊन जातं। चला तर आपण पाहूया की स्वतःचं आपण नुकसान करतोय की नाही। सतत स्वतःला कमी लेखणं
हे खूप मोठं नुकसानाचं कारण आहे. काही लोकांना कायम वाटत असतं की ते आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही. हा विचार आहे ना, हळूहळू त्याच्या मनामध्ये घट्ट बसतो. असा विचार करून त्याला आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास नसला ना की कोणतंही छोटं पाऊलसुद्धा पुढे टाकायची हिंमत होते का बरं? कधीच होत नाही. कारण त्याला भीती वाटत असते, मी हे केल्यानंतर माझं नुकसानच होणार आहे. म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास नसला ना तर दुसरं कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे का बरं? अजिबात ठेवणार नाही. म्हणून आपली कमतरता कधी दुसऱ्याला दाखवू नका. माणसाची संपूर्ण वाट लावणारी अशी ही घाणेरडी सवय आहे ना, यामुळं संधी समोर येऊन उभी असली तरी आपण तिचा फायदा घेऊ शकत नाही. प्रयत्न करायच्या आधीच मन हारतं. प्रयत्न करायच्या अगोदरच आपण आपल्या पायावर कुऱ्हाडी मारत असतो. त्यामुळं आपलं आतोनात नुकसानच होतं ना. म्हणूनच स्वतःला कमी लेखणं तुम्हाला जीवनामध्ये कधी पुढे जाऊ देणार नाही. ते फक्त तुमचा वेग थांबवतं. म्हणून आधी स्वतःकडे चांगल्या नजरेनं बघायला शिका. स्वतःला आदर द्या. तुमच्यात क्षमता आहे ना, त्याच्यावर ठामपणे विश्वास ठेवा. हा विश्वास आहे ना, तुमच्या जीवनामध्ये एक वेळ आहे ना एवढी सुंदर आणेल की भगवंत तुमच्या जवळ असेल आणि भगवंताचे तुम्ही असाल ना. पण दुसरी गोष्ट, चुकीच्या लोकांसोबत राहणं. बघा, आपल्या आयुष्यात आहे ना, आपण नक्की कोणासोबत राहतो यावर आपलं पुढचं आयुष्यसुद्धा ठरत असतं. म्हणूनच चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये वाईट विचार असतात, वाईट सवयी असतात, त्या नकळत आपल्या जीवनामध्ये पडतात ना. या लोकांना कोणाचंच भलं मग बघायची सवय नसते. अतिशय गोड बोलून या जाळ्यात ओढणारी ही लोक आहेत ना, मागून तुमचं जगणं मुश्किल करत असतात. म्हणून अशा लोकांमुळं आपल्या मनाची शांतता भंग पावते. म्हणून नकारात्मकता वाढतच जाते ना. तुमचं स्वप्न, तुमची मेहनत, तुमची ऊर्जा सगळ्यावर निगेटिव्ह परिणाम होतो. चांगली लोक आपलं जीवन घडवतात, तर चुकीची लोक आयुष्य अंधारातच नेतात ना. म्हणून कोणासोबत राहायचं हे नीट पाहून ठरवा. म्हणून मनाला उभारी देणारी, चांगले विचार सांगणारी लोक आपल्या सोबत ठेवा. आणि ही लोक मिळतील कुठे बरं? ही मिळेल संत संगती. ही संत संगती जोपर्यंत आपल्याला लाभणार नाही ना, तोपर्यंत आपलं काही खरं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही संत संगती आहे तरी कुठे? ही आहे खरी नामस्मरणामध्ये, याही भक्तिमार्गामध्ये. आपण दत्तगुरूंची भक्ती करत आहोत ना. या दत्तगुरूंच्या भक्तीमध्ये बघा, तुम्हाला कधी कोणी नमस्कार तुम्हाला केला आहे का बरं? कधीच कोणी केला नसेल. पण जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो ना, तो नमस्कार आपण एकमेकांना करतो. तो एकमेकांना असतो का बरं? त्या नमस्कारामध्ये माझा भगवंत असतो ना, जेणेकरून आपण एकमेकांना हात का जोडतो बरं? कारण भगवंताची आपल्याला आठवण राहावी. हा लाल टिळा आहे ना किंवा काळा टिळा आहे, बघा हा लाल आणि काळा टिळा आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये देवत्व निर्माण करत असतो. म्हणून या लाल टिळ्याला आपण नमस्कार करत असतो की जेणेकरून भगवंता तुझी मला आठवण आहे. आपण आठवण करून देत असतो की भगवंता मी तुझे चरण कधीच सोडले नाही. तुझ्या नामस्मरणामध्ये मी आहे. आणि ही आठवण आपल्याला झालीच पाहिजे, तरच आपली खरी भक्ती आहे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं हे सुद्धा मनुष्याने टाळायला हवं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर राग जर आपल्याला येत असेल ना, तर खूप नुकसान करणारी सवय आहे. रागात घेतलेले निर्णय असू द्या, जवळजवळ नेहमीच चुकीचे ठरतात ना. म्हणून राग माणसाची ऊर्जा खाऊन टाकतं. घरात भांडणं वाढतात, नात्यात दुरावा निर्माण होतो, कामात सुद्धा चुका वाढतात. राग ही आगच आहे ना, आधी स्वतःला जाळते आणि मग इतरांना जाळते. म्हणजे या रागामध्ये नुकसान दोघांचं सुद्धा होतं ना. पण त्याउलट
जर आपलं मन शांत ठेवलं ना तर अर्ध्या समस्या अशाच कमी होतात. लहान लहान गोष्टीत तक्रार करायची सवय आहे ना ती आताच सोडून द्या. सगळ्यात गोष्टी मनात धरून ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टींवर सारखं रागवू नका. शांतपणे विचार करा आणि शांतपणे विचार केलात ना की जीवनचं सोपं वाटू लागतं. आणि हेच आपल्याला हवं आहे ना. म्हणून अध्यात्म कधी सोडू नका. श्रीरामाचं नामस्मरण कधी सोडू नका. या नामस्मरणामुळं आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते. आता पुढची गोष्ट पाहूया. सतत इतरांशी तुलना करणं सोडून द्या. आपण सतत कोणाच्या तरी आयुष्याची तुलना आहे ना ती स्वतःशी करत असतो. त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही बरं, हा विचार मनाला कधी शांत बसून देत नाही. म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती वेगळीच असते ना, पण आपण ते विसरून जातो. तुलना केल्यावर हमखास आपल्या मनात आहे ना कमीपणाची भावना निर्माण होते. आपण स्वतःला कमी समजू लागतो. इतरांच्या प्रगतीकडे पाहून निराश होण्यापेक्षा स्वतःच्या गतीनं पुढं जाणं महत्त्वाचं असतं. म्हणून ही तुलना ही कोणत्याही गोष्टीचा आनंद तुम्हाला घेऊ देत नाही. तुमचं लक्ष डोळ्यासमोर ठेवा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. मग आजूबाजूचं काही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून हळूच देणार नाही. पण आपण हे कधी करू शकतो बरं, जेव्हा हे मन स्थिर राहील. आणि हे मन स्थिर आहे ना ते उपासनेनं राहतं, मौनाने राहतं, आपल्या वैखरीवर ताबा ठेवल्याने राहतं. जेव्हा हे तुम्ही कराल ना तेव्हा यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. म्हणजे स्वतःच्या भावना दाबून ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. अनेक लोक त्यांच्या भावना दाबून ठेवतात. बोलणं तर गैरसमज होईल, म्हणजे भांडण होईल किंवा लोक काय म्हणतील अशी ही भीती त्यांना असते. पण बोललं नाही तर मन जड होतं ना. भावना आतमध्ये साचत गेल्या ना की मन थकायला लागतं. आणि मग एक दिवस त्या भावनांचा उद्रेकच होतो ना. मग त्यातून राग, दुःख, तणाव, भांडणं सर्व काही ज्वालामुखीप्रमाणे बाहेर येतं. बोलून व्यक्त झालं की मनसुद्धा हलकं होतं ना. म्हणून नात्यांमध्ये बोलणं खूप महत्त्वाचं असतं. नुसतं मॅसेज करून होत नाही. नात्यांमध्ये संवाद असला ना की बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये आनंद देतात. म्हणून मनातलं मनात ठेवणं म्हणजे स्वतःला त्रास करून घेण्यासारखं आहे. म्हणून कोणत्याच भावना या अजिबात चुकीच्या नसतात. त्यांना योग्य प्रकारे मोकळीक दिली ना तर खूप सुंदर नातं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्याचं काम मी परवा करतो, परवाचं काम तेरवा करतो, म्हणजे हे उद्यावर ढकलणं आहे ना ते आत्ताच बंद करा. अनेक लोक आहेत ना चांगलं काम करायचं ठरवतात सुद्धा पण लगेच सुरुवात करत नाहीत. ते उद्या करू, थोड्या वेळाने करू असा विचार तुमच्याच मनाची फसवणूक करत असतो. त्यामुळं या कामाचा डोंगर वाढत जातो आणि साचलेल्या कामाचं ओझंही वाढू लागतं ना. मग ताण येऊ लागतो. छोटं कामी मोठं वाटायला लागतं. उद्या म्हणत राहिलात ना तर आयुष्य मागेच राहून जाईल. म्हणून प्रगती करणारे आपण जी लोक बघतो ना ती कधीच उद्यावर कामं सोडत नाही. सुरुवात छोटी जरी असली ना तरी सुद्धा चालेल, पण सुरुवात करायला हवी. आज जे करता येतं ना ते उद्यावर ढकलू नका. काम वेळेवर केलं की तुमचं मन सुद्धा शांत होतं आणि आयुष्यामध्ये प्रगतीसुद्धा होते. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की बघा एखाद्याचं शिक्षण झालं ना, डॉक्टरकीचं शिक्षण झालं की कधी कधी आपण म्हणतो की या माणसाकडे राखीव जागा आहेत आणि या राखीव जागा जर आपल्याला नोकरी हवी असेल तर त्या शिक्षणापर्यंत पोचल्यानंतर त्याचा फायदा होतो ना. तशा भगवंताकडे सुद्धा राखीव जागा आहेत. त्या राखीव जागांना सुख म्हणतात, त्या राखीव जागेला समाधान म्हणतात. या राखीव जागेपर्यंत आपल्याला पोचायचं असेल ना तर आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. आपल्याला कर्मामध्ये राहणं गरजेचं आहे. जो कर्मामध्ये राहतो,
जो भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्यासाठी त्या राखीव जागा असतात. म्हणजे भगवंत तुम्हाला कधी हा चान्स देईल ना, कधी तुमच्या जीवनाचं सोनं होईल हे सांगता येत नाही. पण कर्मानं, उपासनेनं आणि श्रवणानं या राखीव जागा मिळत असतात. म्हणून आपण कर्माने राहायला हवं. पुढची गोष्ट पाहूया. आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल ना, तर प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. काही लोकांना सवय असते ना की आजूबाजूची लोक काहीही बोलली ना की लगेच मनावर घ्यायचं, वाईट वाटून घ्यायचं, दुःख करत बसायचं, टेन्शन घ्यायचं. ही फार मोठी चूक आहे ना. लोक कधी कधी आहे ना रागात नकळत विनोदही काहीतरी बोलतात, पण आपणच ते लगेच मनाला लावून घेतो, मन दुखावून घेतो. त्यामुळे मूड बिघडतो ना, विचार नकारात्मक होतात. म्हणून आपल्या आनंदावर इतरांना ताबा का घेऊ द्यायचा. मनावरनं घेण्याची कला शिकलात ना तर जीवन खूप मजेशीर आहे. लोक काय म्हणतात याची काळजी करत बसू नका, कारण त्यांचं बोलणं तुमचं आयुष्य चालवतं का बरं? अजिबात नाही ना. म्हणून मन मोठं ठेवा, दुर्लक्ष करायला शिका, तरच टेन्शन फ्री आयुष्य जगू शकाल ना. नाहीतर जीवनामध्ये दुःखाशिवाय बाकी काहीच उरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. जोपर्यंत आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही ना तोपर्यंत आपल्याला दुःख सोडणार नाही. आपण काम, आपलं घर, आपल्या जबाबदाऱ्या यात इतकं अडकतो ना की स्वतःसाठी वेळ काढतच नाही. शरीर पूर्णपणे थकून जातं, मन दमून जातं, पण आपण थांबत नाही. आपल्या मनालाही विश्रांती हवी असते ना, पण आपण ते समजून घेत नाही. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढतो, राग वाढतो, आरोग्यसुद्धा बिघडून जातं. म्हणूनच स्वतःला वेळ देणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ना. यामुळे मन शांत होतं, आरोग्यही चांगलं राहतं. 10 मिनटं आहे ना, 10 मिनटं स्वतःसाठी काढा. चालायला जा, शांत बसा, आवडतं ते करा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे हा स्वार्थ आहे का बरं? अजिबात नाही. ती आपली गरज आहे. ज्याप्रमाणे या मनाला अध्यात्माची गरज आहे ना, त्याप्रमाणे या शरीराला विश्रांतीची सुद्धा गरज असते. म्हणजे आपलं स्वतःचं भलं आपणच करायचं असतं, त्यासाठी दुसरं कोणी येणार नाही. या अगोदर तुम्ही लक्षात घ्या. जोपर्यंत आपलं शरीर हालतं डुलतं आहे ना, जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपण भक्ती करू शकतो. पण जर शरीरच चांगलं नसेल, शरीरच आजारी असेल तर आपण भक्ती करू शकतो का बरं? ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःमध्ये बदलत राहणं ही सुद्धा गोष्ट आहे ना, आपण लक्षात घ्यायला हवी. अनेकदा लोक करतात काय काय बरं? दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आहे ना स्वतःचा स्वभाव, स्वतःची वेळ, स्वतःची आवड या भावना एकतर दबून ठेवतात, नाहीतर बदलून टाकतात. पण हे करताना स्वतःला हरवायला लागतात. एकाच वेळी सगळ्यांना खुश करता येतं का बरं? कधीच करता येत नाही. जरी खूप प्रयत्न केला ना तरीही काही जण नाराजच राहतात. मग अशा बदलाचा फायदा कोणाला होतो बरं? उलट स्वतःलाच त्रास होतो. आपण जसे आहोत ना तसे राहण्याचं धाडस ठेवा. आपली ओळख जपणं महत्त्वाचं असतं. म्हणजे नुसतं इतरांसाठी बदलत बसला तर एक दिवस काहीही केलं ना तरी खुश राहू शकणार नाही. म्हणूनच स्वतःला हरवून देऊ नका. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकीच्या गोष्टीचं समर्थन आहे ना ते कधीच करत बसू नका. कधी कधी आपल्याला माहीत असतं की आपण चुकीचे करत आहोत, पण तरीही आपण स्वतःलाच समजावतो, ठीक आहे, काही हरकत नाही. असं करून आपण चुकीच्या गोष्टींना पुढे जगत राहतो. चूक लहान असो किंवा मोठी असो, तिचं समर्थन केलं ती सवयच बनते ना. मग एक दिवस आपण दगड होऊन जातो. योग्य काय, चुकीचं काय याचं भानच राहत नाही. चूक मान्य करणं ही कमजोरी आहे का बरं?
अजिबात नाही. ती मनुष्याची ताकद आहे. चूक लपवली ना तर प्रत्येकाचं नुकसान होतं. स्वीकारली तर सुधारायला मदत होते. म्हणूनच चुकीचं समर्थन करणं थांबवलं ना की जीवन आपोआप सुंदर होतं, योग्य मार्गावर येतं. तुमच्या लक्षात आलं असेल की जीवनात आपण अनेक वेळा स्वतःचं नुकसान करत असतो आणि तेही नकळत करत असतो. आपण स्वतःला बदललं तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. छोट्या छोट्या गोष्टी मनावरनं घेणं, स्वतःला महत्त्व देणं, योग्य लोकांमध्ये राहणं, या छोट्या गोष्टींचाही मोठा फायदा होतो. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःसाठी काहीतरी चांगलं निवडा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमचंच आहे ना. त्याचं भलंही तुम्हीच करू शकता आणि नुकसानही तुम्ही करू शकता. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक मनुष्य तुम्हाला भेटत असतो. प्रत्येक आयुष्य तुमच्यासाठी नवनवीन संधी निर्माण करत असतो. आणि प्रत्येकाच्या संसारामध्ये प्रत्येकाला विश्रांती हवी असते. पण जर त्या विश्रांतीमध्ये भगवंताचं नामस्मरण नसेल ना तर ती विश्रांती मनुष्याचा एक वेळ मृत्यू आणत असते. म्हणून जेव्हा जेव्हा हे आपलं मन आहे हे जेव्हा सात्विक बनतं ना तेव्हा त्या सात्विकतेमध्ये मनुष्यानं नामस्मरण करावं, भगवंताच्या चरणाशी लीन व्हावं. आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं ना ती प्रत्येक गोष्ट भगवंताच्या कृपेने घडत असते. आपण फक्त नाममात्र आहोत ना. पण हे मनुष्याला कधी कळतं बरं? जेव्हा त्याचा मृत्यू जवळ येतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ही हवा आहे ना मनुष्याचं एक दिवस अधोगतीचं कारण बनत असते. बघा, एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. हा कर्माचा खेळ आहे ना, हा कर्माचा खेळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ना, ही योग्य वेळ आणत असतो. एके दिवशी एक श्रीमंत माणूस भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जातो. त्याने खूप महागडे बूट घातले होते. त्यानं ऐकलं होतं की मंदिरात अनेकदा चोरी होते. त्याला त्याचे महागडे बूट बाहेर ठेवायचे नव्हते. तो ते घालून मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नव्हता आणि तो तिथेच सोडू सुद्धा इच्छित नव्हता. तो दुविधेत होता. काही क्षण विचार केल्यानंतर तो श्रीमंत माणूस मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकाऱ्याशी बोलला. त्याने त्याला त्याचे बूट काळजी घेण्यासाठी दिले. भिकारी त्याच्या बुटांची काळजी घेण्यास तयार झाला. मग तो श्रीमंत माणूस पूजा करण्यासाठी मंदिरात जातो. प्रार्थना करत असताना श्रीमंत माणसाने विचार केला, देवाने किती विचित्र जग निर्माण केलं आहे बरं. त्यानं त्याच्यासारख्या अनेक लोकांना हे महागडे बूट घालण्यामध्ये सक्षम बनवलेलं आहे. परंतु त्या गरीब भिकाऱ्यासारख्या असंख्य लोकांना आणण्यासाठी भीक मागावी लागते. तो श्रीमंत माणूस शांतपणे देवाला विनंती करत म्हणाला, तुम्ही सर्वांना समान का बनवलं नाही बरं? तुम्ही सर्वांना समान सुविधा का दिल्या नाहीत बरं? मग तो मनात म्हणाला, त्यानं ठरवलं की येथून परतताना तो त्या भिकाऱ्याला 500 रुपये देईल. पूजा संपल्यानंतर जेव्हा तो श्रीमंत माणूस बाहेर आला तेव्हा त्याला त्याचे ते बूट दिसले नाहीत आणि तो भिकारीही दिसला नाही. श्रीमंत माणसाला वाटलं की भिकारी काही कामासाठी बाहेर गेला असावा. म्हणून तो थोडा वेळ तिथे उभा राहिला आणि भिकाऱ्याची वाट पाहत राहिला. म्हणजे बघा, बराच वेळ वाट पाहिल्यानंतर सुद्धा जेव्हा भिकारी परत आला नाही ना तेव्हा श्रीमंत माणसाला कळालं की भिकाऱ्यानं त्याला फसवलेलं आहे आणि तो निघून सुद्धा गेलेला आहे. दुःखी होऊन तो श्रीमंती माणूस अनवाणी आपल्या घराकडे चालू लागला. जेव्हा वाटेत श्रीमंत माणसाला दिसलं ना की एक बूट विक्रेता फुटपाथवर बसला आहे. तो श्रीमंत माणूस त्याच्याकडे चप्पल खरेदी करण्यासाठी गेला. तो तेथे पोचताच श्रीमंत माणसाने त्याच्यासारखेच बूट पाहिले. त्या श्रीमंत माणसानं ओळखलं की हे त्याचे बूट आहेत. विचारल्यानंतर विक्रेत्यानेही सुरुवातीला ते नाकारलं, पण वारंवार विचारपूस आणि दबावामुळं त्यानं सुद्धा कबूल केलं.
की एका भिकाऱ्यानं त्याला हे बूट 500 रुपयाला विकले. आता तो श्रीमंत माणूस हसत हसत चप्पल न घेता अणवणी पायानं त्याच्या घराकडे चालत गेला. देवानं केलेल्या त्याच्या याचनेनं त्याला उत्तर सुद्धा मिळालेलं होतं. त्याला आता समजलेलं होतं की जोपर्यंत लोकांची कृत्ये सारखी नसतात ना, तोपर्यंत सर्वजण समान असू शकत नाही. देवाने त्या भिकाऱ्याच्या नशिबात ते 500 रुपये लिहिले होते, पण त्याच्या कृत्यांनी ते कसे कमवायचे हे त्या भिकाऱ्याच्या हातामध्ये होतं. जर त्याने चोरी केली नसती ना, तरी त्याला ते 500 रुपये मिळाले असते. कदाचित त्याच्या त्या वाईट कृत्यामुळं तो आज भिकारी होता. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जे आपल्या आयुष्यामध्ये मिळणार आहे ना, ते मिळणारच आहे. जेव्हा भगवंताची कृपा आपल्यावर होते ना, तर आपल्याला सर्व काही मिळून जातं. मग वाईट दुर्गुणांनी का मिळवायचं बरं? जे आपल्याला चांगल्याने मिळणार आहे, मग ते वाईटामध्ये का घुसायचं बरं? म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत भगवंत आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत सर्व काही आपल्या मनासारखं होणार आहे. म्हणून कधी खचून जाऊ नका आणि आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ना, ते सत्य मार्गाने मिळवा. सत्य कधीच हरू शकत नाही. सत्याला कधी पराजित होऊ शकत नाही. एक ना एक दिवस तुमचा विजय आहे ना, तो निश्चिंत ठरलेला आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.